नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या भागामध्ये असे होणार की सिंधू आणि राघवच्या बाळाचा जो काही अंश असतो तो शेवटी मधूच्या गर्भामध्ये सोडला जातो। आणि काकू आणि मधूने केलेल्या प्लॅननुसार मधूने हा प्लॅन करून ही प्रक्रिया आपल्या गर्भात सक्सेस करून घेतलेली असते। तेव्हा सिंधूला सुद्धा खूप राग येतो, तिला मधूचा राग आलेला असतो आणि ह्या मधूला जे काही तिने पाप केलेले आहे तिची शिक्षा सिंधू ही देणार असते। तेव्हा मात्र सिंधू राघवच्या प्रेमापुढे हार मानते आणि ती राघवसाठी हे सर्व थांबवते। राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू, जे काही झाले त्याला तू सुद्धा जबाबदार नाही आणि मी सुद्धा नाही, नशिबाने हे सर्व घडून आले। सिंधू काहीही मानायला तयार नसते। सिंधू म्हणत असते की ही मधुताईंची चाल आहे आणि मधुताईंनी हा सर्व प्लॅन करून गीताला येथे येण्यापासून थांबवले आणि गीता आणि योगेशच्या घरी जे काही गेले होते तीही माधवी पाटील मधूच होती। राघव म्हणतो की मी माझ्या पोलीस सहकाऱ्यांना त्या गुंडांची चौकशी करण्यासाठी पाठवलेले आहे, लवकरात लवकर हे सर्व कोणी केले आपल्याला समजेल, पण आता आपल्याला आपल्या बाळासाठी आनंदी राहायला हवे। पण सिंधूला राघवचा राग असतो। सिंधू काही राघवचे ऐकायला तयार नसते आणि काकूचे सुद्धा। मधूवर तर ती खूप रागराग करत असते। त्यानंतर मधूला डिस्चार्ज मिळतो आणि डॉक्टरांनी सुद्धा काकूला धमकी दिलेली असते की तुम्ही गीताऐवजी दुसऱ्या स्त्रीला हे सर्व शस्त्रक्रिया आमच्याकडून करून घेतली, तुम्ही आमच्याबरोबर जे काही खोटे वागलात ते मी सर्व पोलिसात तक्रार करणार असल्याचे डॉक्टर सांगते आणि तुमच्या ह्या शस्त्रक्रियेस मी सुद्धा जबाबदार राहणार नाही असे डॉक्टर स्पष्ट काकूला सुद्धा उत्तर देते। सिंधू सुद्धा या शस्त्रक्रियेच्या विरुद्ध राहते, पण घरी आल्यानंतर काकू सर्वांना सांगून ठेवते की आता 9 महिने आपल्याला मधूची काळजी घ्यायची आहे। राघव आणि सिंधूच्या बाळाला ती जन्म देणार, म्हणजे या घराला ती आपल्याला नातवाचे जे काही आनंद आहे ते मिळून देणार। त्यामुळे काकू सुद्धा मधूच्या खूप अशी लाड करत असते। तेव्हा सिंधू मात्र खूप रडत असते, ती कुणाचं काही ऐकतच नसते। तेव्हा लगेच राजश्री ही सिंधू रडत असताना सिंधूकडे येते आणि राजश्रीला समजते की सिंधू ही शस्त्रक्रिया झाली पण आनंदी नाही, काही ना काही नक्की झाले असणार आणि हॉस्पिटलमध्ये नक्की काहीतरी घडले असणार, कारण सिंधूच्या डोक्याला मार लागलेला असतो। राजश्री विचारते की सिंधू काय झालंय, तर सिंधू खूप रडत असते आणि राजश्री तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते की तेव्हा सिंधू म्हणत असते की मी कितीही माझ्या मनाविरुद्ध ठरवले होते की माझ्या बाळाला मधुताईच्या गर्भामध्ये वाढून द्यायचे नाही, पण हे आज सर्व मधुताईमुळे झाले। काहीतरी असा भयानक प्लॅन त्यांनी केला आणि हे सर्व घडले असं सिंधू सांगत असते। तर लगेच राजश्री सिंधूला म्हणत असते की हा नशिबाचा भाग समज आणि हॉस्पिटलमध्ये जे काही पाप घडले त्या पापाची शिक्षा ज्याने हे सर्व केले त्याला मिळेलच, पण तू आता याकडे लक्ष दे की सिंधू तू आई होणार, तू तुझ्या बाळाकडे लक्ष दे। तू जर नाराज असशील तर बाळसुद्धा नाराज असेल, याकडे तू लक्ष दे। मधूच्या पोटात ते गर्भ वाढू किंवा दुसऱ्या कोणत्याही स्त्रीच्या, पण तू त्याकडे लक्ष देऊ नको। तू असे समज की तुझे बाळ एका परक्या स्त्रीच्या पोटामध्ये वाढत आहे आणि तू त्याची आई होणार। तर सिंधूच्या लक्षात येते आणि सिंधू आपल्या बाळाला नाराज ठेवण्याऐवजी म्हणजे त्याच्यावर चांगले संस्कार घडावे म्हणून सिंधू स्वतःचा राग आवरते। आणि त्याच वेळेस तेथे राघवसुद्धा येतो। राजश्री राघवला म्हणते की तू सिंधूला समजव, म्हणून राजश्री आतमध्ये निघून जाते। तर राघव सिंधूला म्हणत असते की सिंधू तू कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नको, तू फक्त आपले बाळ या जगामध्ये कसे येईल आणि 9 महिने कसे पूर्ण होईल, आपण आईबाबा कसे होऊ याकडे लक्ष दे। आपल्या नशिबात ते सुख नव्हते पण योगायोगाने ते सुख आपल्याला मिळाले, त्याचा आपण आनंद घेऊया। तेव्हा सिंधू राघवच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असते आणि सिंधू आपल्या स्वतःचा राग सर्व कंट्रोल करण्याचे ठरवते। तेव्हा सिंधू जे काही झाले त्याला शिक्षा देण्याचे ठरवतेच, पण आपल्या बाळासाठी ती सर्व काही सहन सुद्धा करते। तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण चहा घेत असतात, तर तेव्हा तेथे मधू येत असते। काकू म्हणते की रेश्मा मधूला चहा दे, तर मधू काही चहा घ्यायला तयार नसते, कारण ती नाटक करत असते की काकूला म्हणते की काकू या घरात सर्व मला गुन्हेगार समजतात, मी काय असा गुन्हा केला आहे, मी फक्त राघव आणि सिंधूच्या बाळाला आपला गर्भ दिला आणि या खानदानाचे नाव मी वाचवले, इतकंच केलं ना, पण सिंधू वारंवार मला टोमणे देत असते आणि गुन्हेगार म्हणत असते।
तेव्हा राजश्री सुद्धा मधूला म्हणते की मधू, मला सुद्धा काहीतरी काम सांग, म्हणजे तुझ्या मनाला नक्की आनंद मिळेल, कारण माझा नातू तुझ्या पोटात वाढतोस ना. तर लगेच तेव्हा घरातील सर्वजण तेथेच असतात. तर सिंधू येते आणि मधूकडे बघत असते. सर्वांना वाटते की सिंधू मधूकडे असे का बघते. तर सिंधू खाली बसते आणि मधूच्या पोटाला हात लावते आणि ती आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणून आपल्या बाळाबरोबर बोलू लागते की बाळा, काल इतक्या अडचणी येऊनसुद्धा ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि लवकरच बाळा ती आनंदाची बातमीसुद्धा मिळणार असल्याचं सिंधू बाळाबरोबर बोलत असते. सिंधू म्हणते की बाळा, काही अडचणीमुळे तू माझ्या पोटामध्ये नाही, दुसऱ्या कुणाच्या पोटामध्ये आहे, पण तू टेन्शन घेऊ नको, कारण मी ह्या पोटामध्ये सुद्धा तुझी खूप काळजी घेईन, कोणतीही अडचण तुला येऊन देणार नाही. तेव्हा घरातील सर्वजण खूपच खुश होतात आणि सिंधूने आपल्या बाळासाठी देवाकडे प्रार्थना केलेली असते. काकू म्हणते आज सूर्य काही पश्चिमेकडून उगला की काय. सिंधूने तर मधूच्या पोटातील बाळाला आशीर्वाद दिला. तर राजश्री म्हणते की काकू तसे काय नाही, आणि सिंधूच्या जे काही बाळ आहे तेच मधूच्या पोटामध्ये आहे ना, मग या बाळाची आई खरी तर सिंधूच आहे. तेव्हा सिंधू म्हणते की मी माझ्या बाळासाठी देवाकडे प्रार्थना केली, पण मधुताईंसाठी नाही. तर लगेच काकूला आणि मधूला थोडा झटका बसतो. तेव्हा सिंधू मधूला म्हणते की आता यापुढे आपण तुमची चांगली काळजी घ्या आणि तुम्ही जी जबाबदारी स्वीकारली त्यामध्ये काही अशी कमीपणा नाही आम्हाला समजला पाहिजे, त्यामुळे तुम्ही चांगली तुमची काळजी घ्या. तर लगेच ऋतुजा म्हणते की माझा तर विश्वासच बसत नाही की सिंधू मधूच्या पोटातील बाळाला आशीर्वाद देत होती. तर लगेच रेश्मा म्हणते की खरंच हा तर वेगळा ड्रामा आहे. तर लगेच ऋतुजा म्हणते की तुमचं हे जे काही चालले ना ते टीव्हीवर पहा, येथे तुमचा धुमतानाताना बंद करा. तेव्हा सर्वजण 13 दिवसाची वाट बघत असतात, कारण 13 दिवसानंतर हा गर्भ पक्का होणार असतो आणि प्रेग्नन्सीची खुशखबरी सर्वांना मिळणार असते. तेव्हा मधू मात्र राघवकडे बघत म्हणत असते की हे जे काही बाळ आहे ते राघव आणि मला एकत्र आणणार आणि या बाळामुळेच राघव माझ्याजवळ नक्की येणार असं मधूचं स्वप्न असतं. तेव्हा 13 दिवसानंतर सर्वजण प्रेग्नन्सी टेस्टची वाट बघत असतात. तर मधू ती टेस्ट करते. तेव्हा ती टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असते. तेव्हा सर्वजण आनंदाच्या बातमीची वाट बघतात. तर सिंधू मधूच्या हातातून ते घेते आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे हे सर्वांना सांगते. तर सर्वजण खूपच आनंदाने नाचू लागतात. सर्वांना इतका आनंद झालेला असतो. राघव सिंधू एकमेकांच्या मिठीत घेऊन एकमेकांना खूप असे खुश करत असतात. मधू हे सर्व बघून मात्र खूप नाराज होते, कारण तिला वाटत असते की राघव आता मधूच्या पुढे पुढे करेल, पण होते काही वेगळेच. राघव हा सिंधूच्या खूप पुढे करत असतो आणि या खुशखबरीनंतर राघव आणि सिंधू एकमेकांच्या पार जवळ आलेले असतात आणि घरातील सर्वजण राघव सिंधूला कॉंग्रॅच्युलेशन करत असतात. मात्र मधूचे कोणीही कौतुक करत नाही. मात्र माईंना हे जे काही घडले आहे ते आवडत नसते, त्यांना मधूचा राग आलेला असतो. मात्र माई म्हणतात की नशिबाने हे सर्व घडून आणले, देवाच्या सर्व मनाविरुद्ध हे सर्व घडते. माईंना सुद्धा मधूची चाल ही समजलेली असते. काकू म्हणते की सिंधू तू आता मधूची चांगली काळजी घे, कारण या घरात मला असा माझा नातू तंदुरुस्त आणि असा मस्त गोंडस जन्माला आलेला पाहिजे. 9 महिन्यानंतर तो मला आनंद देणार आणि या घराला तो आनंदाचा कळस. सिंधू म्हणते की जे काही बाळ होणार ते राघव आणि मला होणार आणि मधुताई फक्त आम्हाला तो गर्भ द्यायला तयार आहेत. तर ते ऐकून मधूचा आणखीनच जळफळाट होतो. त्यानंतर ही आनंदाची बातमी ऐकून राघव आणि सिंधू आपल्या रूममध्ये येतात. तर राघव हा खूप खुश होऊन सिंधूला मिठीत घेतो आणि सिंधूसुद्धा खूप खुश होऊन तर राघव हा सिंधूचा किस करण्यासाठी लागतो. ते इतके आनंदी झालेले असतात की खरंच त्यांना जगातले आज सर्वात आनंदाचा क्षण असतो. आणि तेवढ्यात ते मधू येते आणि सिंधू राघव एकमेकामागे खूप असे धावत असतात आणि सिंधू म्हणत असते की आता मला माझ्या बाळाकडे खूप लक्ष द्यावे लागणार, त्यामुळे राघव तुम्ही तुमची काळजी घ्यायची बरं का. तेवढ्यात राघव सिंधूचा किस घ्यायला लागतो. तेवढ्यात तेथे मधू येते. तेव्हा मधू रडतच नाटक करत म्हणते की राघव मी तुला माझ्या मिठीत घेऊ शकते का, कारण ही आनंदाची बातमी ऐकून मला रायाची खरंच खूप आठवण आली, मग मी तुझ्या मिठीत येऊ शकते का. तर लगेच मधू ही राघवच्या मिठीत यायला लागते. तर लगेच सिंधू तिला आपल्या मिठीत घेते आणि मधूला म्हणते की आता इथून पुढे तुम्हाला जर माझी रायांची आठवण आली तर तुम्ही माझ्या गळ्यामध्ये येऊन पडत जा.
तेव्हा मधूचा जळफळाट होऊन मधू तेथून निघून जाते. तर राघव म्हणतो की सिंधू परत तू तिच्यावर संशय घ्यायला लागली की काय. सिंधू म्हणते की मला यांचा जो काही इरादा आहे तो चांगला माहिती आहे. ह्या नाटकामुळे राघव तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करते आणि एक स्त्रीचे हे दुःख समजू शकते. तेव्हा मात्र इथून पुढे आता सिंधू ही बाळाच्या नावाखाली मधूचा कसा जळफळाट करत राहणार आणि राघवपासून मधूला कसे दूर लोटणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.